याआधीही कोकाटे यांनी वादग्रस्त वक्तव्य केली होती. ती वक्तव्य म्हणजे ढेकळाचे पंचनामे करायचे का? अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात पाहणी दरम्यान कोकाटे यांनी हे वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावरून राज्यभरामध्ये त्यांच्यावर टीका झाली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्यांना सूचना दिली होती की काही गोष्टी बोलायच्या नसतात, मनात ठेवायच्या असतात असा सार्वजनिक सल्ला. यावर स्पष्टीकरण देताना कोकाटे म्हणाले होते की जिथे नुकसान झाले त्याच ठिकाणी पंचनामे करणं शक्य आहे असं विधान त्यांनी केलं होतं. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल सुद्धा कोकाटे यांनी एक वक्तव्य केलं होतं. कर्ज घेता आणि 5-5, 10-10 वर्ष कर्जमाफीची वाट पाहता. कर्जमाफीच्या पैशाचं तुम्ही नेमकं काय करता असं विधान त्यांनी करून स्वतःवर रोष ओढून घेतला होता. कृषी विभाग म्हणजे ओसाडगावची पाटीलकी अशी उपहासात्मक टिप्पणी सुद्धा त्यांनी केलेली होती किंवा त्यांच्या तोंडून निघालेली होती. कृषी मंत्री कोकाटे यांच्यावर शेतकऱ्यांच्या समस्याविषयी गंभीर नसल्याचे व असंवेदनशील असल्याचे आणि शेतकऱ्याला हलक्या वृत्तीने वागवल्याचे वारंवार आरोप होत आहेत. या सर्व वादांमुळे त्यांच्या कृषी मंत्री पदावरून त्यांचा राजीनामा घेण्याची देखील मागणी होत आहे. अमरावती येथील एका कार्यक्रमामध्ये बोलताना कोकाटे म्हणाले होते की हल्ली भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही, पण आम्ही शेतकऱ्यांना 1 रुपयामध्ये पीक विमा दिला आहे. या वक्तव्याने शेतकरी संघटना आणि विरोधकांकडून त्यांच्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. कृषी मंत्र्याला आणि सरकारला शेतकऱ्याची चिंता आहे का असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. कारण राज्याचे कृषी मंत्री जर विधिमंडळाचे कामकाज चालू असताना रम्मी खेळत असतील तर ते नक्की विधिमंडळ आहे की पत्त्याचा क्लब आहे असा प्रश्न देखील शेतकऱ्यांकडून विचारण्यात येत आहे. या सगळ्यावर कृषी मंत्री कोकाटे म्हणालेले आहेत की यूट्यूबवरती ती एक ॲड आली होती आणि ती ॲड मी स्किप करत होतो असं त्यांचं म्हणणं आहे. आता याबाबत तुमचं